अश्विनी, अगं तुझ्या बापाने किती दिले आणि हे बघ भिकारडी. बरं तुझं ऑफिसचं काम कसं चाललंय? माझं चांगलं चाललंय आत्या. ही असली गावंडाळ ना कुठून करून आणली काय माहिती. हिच्या बापाने धड काही आपल्याला दिलेही नाही, काही येतही नाही तिला. उगाच मी जशी करत असते. बावळट कुठली. तू भिकारड्या घरातली म्हणल्यावर काय आणणार आहे ती? हा, काय आणणार आहे? काय आता देणार आहेत का ते? आता कशाला देतील? लग्नात नाही दिलं ना आता देणार आहेत का? बघा माझ्या पप्पांनी सर्व दिलंय का नाही? तुम्ही खुश आहे का नाही सांगा? एकदम खुश आहे बघ मी तुझ्यावर. आणि ती अगे दूध घेऊन ये मला. दूध आणते का काय करते काय माहिती. काडीचं तिला मनानं काही कळत नाही का? माणसं आल्यात काय करतात काही नाही. अगं गावंडळ ते गावंडळ. शिकलेली आहे का ती? शिकलेली असते म्हणजे कळलं असतं. माणसं आले का माणसामध्ये? अगे भवाने, डोळे फुटलेत का काय तुझे? कळत नाही होय तुला? स्वच्छ करून घेते. हे मुद्दाम करते हिला कळत नाही का? बारकी आहे का हे? साडी खराब झाली ना. ते तुझ्यासारखी साडी आहे का हे? भिकारी कुठली. भिकारड्या घरातून आली हीच कामं जमणार? आण पुसायला आण पुस. ते माझी साडी खराब झाली. माझी पण साडी खराब केली. बावळट कुठली. आण ग तो फोन. तुझ्या बापाला फोन करते. सगळं स्वच्छ करून घे. हिला काही येत नाही, जमत नाही. हिनं मुद्दाम अंगावरती टाकलंय माझ्या, कळलं का? अगं बाकीचं काही येत नाही, निदान घरची कामं तरी नीट करत जा. ते चुकून तुझे प्रत्येक वेळेस चुकूनच कामं होतात. आता हा कप फुटला का तुझ्या बापाच्या घरून आणला होतास का? चल हो घरामध्ये. मुख्यगत आहे, काय बोलत नाही आणि बोलताही येत नाही, गपचूप बसती. तिला ना घराच्या बाहेरच काढते आता मी. फोन दे ग, तिच्या बापाला फोन लावते आणि हा उद्याचा घेऊन जा म्हणते. नको आपल्यालाही. जाऊ दे, मी फोन घेऊन येते. थांबा. केले माझे. हे घ्या, लाव फोन. मूर्ख कुठली सर्व साडी खराब केली. माझ्या बर्थडेला साडी घेतली होती. तो नाही खालचं. जागा तिला आण बाहेर. चल, बाद झाली तुझी नाटक. तुझा ते बाप येतोय आणि निघायचं बघायचं काय? अहो माझ्याकडून चुकून नाही काय नाही. तू प्रत्येक वेळेस मुद्दाम करत असते गोष्टी. चल. हॅलो, कुठे आहे तुम्ही? आणि तुमच्या लेकीला आताच्या आता घेऊन जायचं. ती अवदस आमच्या घरात नकोय, कळलं का? अहो आता कुठे जाऊ मी? चुकलं म्हटले ना मी. चुकून झालं ते. मसनात जा, आम्हाला सांगू नकोस. अगं तू तुझ्या बापाच्या घरून भांडी घेऊन आली होती का? फोडायला बारकी आहेस का? कळत नाही का तुला? जेवण करायचं कळतं ना तुला? कळतं ना? कामाची आहे फक्त. राहायचं कळतं तुला? बाहेर एवढंच आहे. अहो हिनं मुद्दाम फेकलंय. हिला सर्व कळतं. मुद्दाम वेड्याचं सोंग घेती. बोलावतो तुझ्या भिकारड्या बापाला पटकन. केलाय मी फोन, येईलच तो आता. आणि निघायचा, लगेच निघायचं बापासोबत. चल तिकडं जा, निघ. काय माहिती जाती का इथेच थांबती 7:30. जा तिथं बस झाडाखाली. अजिबात घरात यायचं नाहीस. आहेत झाडे सर्व रस्त्याने. बस जा. त्याला पण बघते मी. दिलं तर काय नाही लग्नात, पण असल्या अवदसा गळ्यात बांधली आमच्या. आणि तुझा बाप आल्याशिवाय घरात यायचं नाही, तिथंच थांबायचं. काय करणार आहे तिचा बाप आला तर? घेऊन जाईल. नको आपल्याला या अवदसा घरात. 2 शब्द बोलणार, पाया पडणार, भीक मागणार आपल्यापाशी. त्यांना सवयच लागून गेली. ते काहीच नको. ते आले ना, तिला पाठवून द्यायची. ते बघा तुम्ही काय करायचं ते. मी एवढं काय बोलू शकत नाही तिला. भाजलं असतं, पोळलं असतं, काय केलं असतं? नाही भाजलं ना तुला? अहो भाजलं असतं तुम्हाला तर. मला काय, तुम्हाला भाजलं असतं तर काय झालं असतं सांगा बर? अगं अक्कलच नाही तिला काही. जाऊ दे, चल. नाही आला वाटतं तिचा बाप. भाऊ नाही वाटतं. काय झालं यांना टणटण करायला? मामाला आत्या. अगं काय झालं एवढं तणतण करायला? काय दोघी नेमकं काय भानगड आहे? तटस्थ एकदम उभा. काय झालं? मग तुमच्या त्या लाडक्या सुननी कमी पराक्रम करते का?
आज माझ्या अंगावर गरम गरम दूध सांडवलं तिने आणि कप्पा पण फोडून टाकला. अरे काय समजून घे काय गोष्टी तिच्या. गरीब घरचं आहे लेकरू. हा समजतच आले वर का एवढ्या दिवस मी तिला. हा पण नाव तिला समजत नाही काही. कुठे सांगून गेली? शिकून दुसऱ्याचं धन. कुठे गेली? एक तर शिकलेली नाही आणि दुसरी पण अक्कल नाहीये तिला. अगं ही तू तोंडाने तू तर आहेच फाटके. काय गोष्टी समजून घेत जा. कुठे येत बसवले तिला तिकडे कुठं? झाडाखाली. तिला सांगितले तुझे वडील आल्याशिवाय घरात यायचं नाही. म्हणजे घराच्या बाहेर हाकलून मी दिलं का घराच्या तिला? बाहेर आखलून अहो दिलं. मामा ऐका, तुम्ही तिची बाजू घेऊ नका. तुम्ही तिची नेहमी बाजू घेता ना, त्यामुळे ती अशी करते. आणि तिच्या जागेवर जर तुझी अशी जर कंडिशन केली आम्ही तर तुला कसं वाटेल? तिची तुलना हिच्या बरोबर करू नका सांगते तुम्हाला. म्हणजे हिच्या आई बापांनी लय दिलं म्हणजे ती चांगली आहे आपल्याला. आणि ती दिलं. गरीब घरचं लेकरू आहे ना. हो दिलेलंच आहे. नव्हती त्यांची ऐपत. आपल्याला पोरगी दिली हीच आपलं मोठं भाग्य म्हण. अहो मामा, तिला मी फक्त चहा आणायला सांगितलं होतं, तिने आणून पूर्ण आमच्या अंगावरती चावतला. मला बाकीचं माहित नाही. तिला बोलव इकडे. मला काय नेमकं आम्ही बोलवणार नाही. तुम्हाला आहे ना तिची काळजी, तुमची तुम्ही. नाही बोलवणार ना दोघी. नाही बोलवणार. थांब मीच बोलवतो. खबरदार जर तुम्ही तिला बोलवायला गेले आणि तिला घरात आणलं तर तुम्ही पण तिकडेच राहायचं. अजिबात घरात यायचं नाही. नाही आणि बाबा तुला काय करायचं ती कर. मग वा मला- घरामध्ये. म्हणजे माझ्यावर पण दादागिरी. ठीक आहे. आले मोठे तिच्या लाडाचे. कशी बाई, केली बाई, बाई. बरोबर. आता तुम्ही बरोबर केलं. येऊ दे आता तिचा बाप. चल. काय आलं रे? बाबा मला इथून घेऊन चला. लय त्रास देतात बाबा मला. बाबा रोज टोमणे खाऊन मला मराबगी जगावं असं झालं इथं. सासूबाई सारखी आहे पण रोज त्रास देते. जाऊबाई बहिणी सारखी ती पण रोज मला हानमार करते. बाबा असं वाटत जीव देऊन टाकावं. जगूच वाटत नाही. आणि यांचं ऐकून रोज नवरा मला मारतो. रोज मार खाते मी त्यांचा. लय दिवस झालं बाबा सहन करते. आता नाही सहन होत माझ्याकडून. बाबा घेऊन चला मला इथून. मला नाही राहायचं इथं. अगं बाई त्यांना विचारू आपण काय झाले नेमकी, कमून तुला त्रास देते आणि असं काय मोठं पाप केलंय तू एवढा त्रास देते तुला ते. माझं चुकलं बाबा. गरिबीने ना तुझ्यावर हे दिवस आणले. लग्न जमवताना तो मधला माणूस म्हणला लय चांगले माणसं आहेत. माझ्यामुळे तुझ्या नशिबाला हे भोग भोगायची पाळी आली बघ. तू चल आपण त्यांच्याकडे जाऊ. काय झालं ते विचारू आपण. त्यांच्या आहे ना मी पाया पडतो बाबा. त्यांच्या पुढे पदर पसरतो. अगं पण मी जर तुला घरी नेलं तर लोक मला नाव ठेवतील, तुला नाव ठेवतील. आणि जगात आहे ना न नांदणाऱ्या मुलीकडे लोक वाईट नजरेने बघतात. आणि एक जुनी म्हणे दिल्या घरी मुलीची आरती निघाली पाहिजे. आणि जी बाई नांदत नाही ना तिला लय मोठा कलंक लागतो. एकदा आहे ना त्यांच्या हात जोडू, पाया पडू, पार त्यांचं लोटांगण घेतो मी त्यांच्याकडं. त्यांचं काय म्हणणं आहे ती तरी ऐकून घेऊ. तू घाबरू नको, मी आहे ना. चल तू आता भिवू नको तू. आणि टेन्शन घेऊ नको, रडू नको. रडायचं बंद कर. मी त्यांच्यासंग बोलतो काय असेल ते. मग तू अशी रडत बसली ना तर ते आणखीन तुला नको ते हाल करतील तुझी. तुझा नवरा नव्हता का तिथं? नव्हते. तो पण रोज मारतो का? आणि जाऊ बाई रोज मारते का? तू घरात काम नाही करत का? सगळं करते अहो. मग झालंय काय नेमकी, होतंय कशावरून? मला काहीच माहित नाही बाबा. ते काय काही नाही दिलं म्हणून त्रास करतात का? बर चल चल उठ. बाप आलाय वाटतं तिचा. काय खुसफुस चालली काय माहित बाप लेकींची. काय चाललंय काय माहित. चालू दे. तुम्हाला काय म्हणायचं? अहो वहिनी घाबरू नका. आई येऊ दे. मी आहे ना. की काय खुसफुस करा तेवढं करू दे. त्याला बी हाकलतो इथून बघ. तर ती अवदस मला या घरात नको. तुला आधीच सांगून ठेवते. नाही पटत ना तुम्हाला दोघींना. नाही पटत. मग मला बी नाही पटत. लगेच हाकलून देऊ. हा, हाकलून हा अहो, ठेवायचीच नाही. साधं तिला घरातलं काम जमत नाही. फरशी पुसता येत नाही नीट ना, कपडे सुकवता येत नीट. कशी राहिली एवढ्या दिवस बायको काय माहिती तुम्ही असल्या शिकलेली तर नवरा. नाहीच पण घरातली कामं पण तिला नको का व्यवस्थित यायला? हा आई मग तू होती ना लक्ष द्यायला. हाणून मारून काम करून घ्यायचं. मी कधी काय म्हणलोय का? अरे मग तिला तेच सांगितलं पण तिला जमत नाही.
म्हणून तिच्या बापाला बोलवले आता. अरे आणि जाऊ दे घेऊन तिला. तिचा बाप का लय बादशाह आहे काय? आत्या मी तुम्हाला सांगू का, आपल्या घरी होते म्हणून टिकली ते. दुसऱ्याच्या घरी असते ना, वर्ष दीड वर्ष ही टिकली नसते. ते काय आपण तिला समजावून घेतलं, काहीतरी सुधरेल, आज ना उद्या काहीतरी करेल, पण ती वाढीवच काम करते, उलटच काम करते. किती दिवस समजून घ्यायचं? मी तर तिला माझी छोटी बहीण मानली होती. खरंच असं वाटतं का तुम्हाला? तिचा बाप आता काय कान भरितो काय ना तिची. येताना तर काही घेऊन आली नाही, ती रिकाम्या हाताने आली. आणि इथं आल्यावर हे फोड ते तोड आणि एक काम धड नाही. रुपये तरी दिलता का त्याच्या बापाने? हा असं कधी मला म्हणलं नाही, जाऊ कधी गेलो मला कपडे केले नाही, एवढं ती भिकारी ते. तुम्हाला पडलंय कपड्याचं. असली दलिंद्री बायको केली ती केली. तिला काही येता येत नाही, स्वयंपाक बनवता येत नाही, काही नाही. खाता तेवढं येतं बरं 4 टाइम. दुसऱ्यानी काय आणलंय ती बघायचं चोरून. मोहरं गेलं का लिपस्टिक वापरायची, पावडर लावायची. दुसऱ्याचं यूज करायला तेवढं कळतं तिला. भिकारडी कुठली. भेटलंच नसेल तिला. काय भेटलंय त्या बापाच्यात? आणि एवढ्या मोठ्या घरात कसं राहायचं हे पण तिला अक्कल नाही. आता भिकारी तर भिकारी, त्यांना काय कळणार आहे कसं राहावं कसं वागावं. तिथे टेन्शन पाहिजे मला घ्यावं लागते मग माहिती थोडी थोडी. माझ्या डोकं आउट होत. बरं तू शांत हो आता. आले तर काय नो येऊ दे, बघत हो त्याच्याकडे. सासरा असला तर असला. आली आली. तिथंच थांबा, पुढे पाऊल टाकायचं नाही आणि तिकडे तसंच निघायचं. आणि परत ना आमच्या या घरात ही असली दळबदरी नकोय आम्हाला. मी माझ्या मुलाचं दुसरं लग्न करून देईल. रोज एक घरामध्ये भांड फोडायचं, जसं बापानेच घेऊन दिले ना. ती ह्या घरात असेल ना तर मीही चालले. अगं थांब तू, मी बोलतेय ना त्यांच्या संग. निघा इथून, अजिबात थांबायचं नाही. निघ. आली. ए भिकाऱ्यांनो, अरे निघा म्हणलं कळत नाही का तुम्हाला? वा चालते. इकडचे लयच बिन लाज येत. अहो बिगर आईचं लेकरू आहे, तिला माफ करा. असा अन्याय नका करू तिच्यावर. तिच्याकडून काही चुकलं असेल तर मी तुमच्या पाया पडतो. मी स्वतःला घाण ठेवीन, पण तुम्हाला तुमचं भांड कुंड सगळं मिळेल, पण माझ्या मुलीला पात्रात घ्या. अहो गरीब आहे आमची मुलगी, म्हणून तरी पात्रात घ्या. तुमचा मुलगा रोज दारू पिऊन येऊन तिला मारहाण करतो. तुमची मोठी सून बी हाणती. तिने कसं सहन करायचं? भिकारी आमच्या घरी रांकी लावलं करते का? निघितून चल. अय, माझ्या बापाचा गळा सोड, नाहीतर विसरून जाईल तू माझा नवरा आहे म्हणून. सोड गळा. अरे मला लाज वाटते तुला नवरा म्हणायला. तू माणूस नाही, बेवडा आहे, राक्षस कुठला. आतापर्यंत लय सहन केलं, पण आता नाही, बस झालं. अरे बापासारख्या माणसावर हात उचलतो, लाज नाही वाटत थोडी तुला? आणि तुझ्या बापाचं कोणी गचुंड धरला असतं तर तुला कसं वाटलं असतं रे? अरे मी तुझ्या बापाला शब्द सुद्धा माघारी बोलले नाही अजून. त्यांना मी माझ्या बापासारखं सांभाळते. तुझ्या आईला आई म्हणते, तुझ्या बहिणीला बहीण म्हणते, अरे तुझ्या भाऊजाईला पण मोठी बहीण मानते. कारण माझ्या बापाने मला संस्कार चांगले दिलेत. गरीब आहे आम्ही, पण स्वाभिमानी पण आहे. दुसऱ्याच्या सांगण्यावरून बायकोला मारहाण करणारा तू, तुला फक्त जन्म दिला, संस्कार नाही. अरे तुझे इतकी नीच नाही मी. तुझी आई, तुझी भाऊजाई, तुम्ही सुखी राहा. अहो तुम्हाला एकच मुलाचा संसार करायचा होता तर दुसरा काढला कशाला? त्याचं लग्नच करायचं नव्हतं ना? तसंच रंक ठेवायला पाहिजे होत त्याला. दुसऱ्याच्या मुलीचं वाटोळं करायला जन्माला घातलं काय त्याला? आतापर्यंत लय सहन केलं, तुमच्यामुळे लय काय भोगलं मी. आता सगळ्यांची भरपाई होणार. अरे तुला बहीण म्हणायची सुद्धा लाज वाटते मला, आणि तुम्हाला आई म्हणायची सुद्धा. आई नावाला कलंक आहे आत्या तुम्ही. आणि मुलाचा संसार तोडून तुला काय भेटणार आहे ग? एकाचा संसार करायचा होता मग दुसरा कशाला केला? आजपासून मुतून धार करतो मी तुमच्या श्रीमंतीवर. नाही पोट भरल्यानंतर काटे भरून खाईन, पण तुमच्या दारात परत कधी येणार नाही. मुलीला मरणाच्या दारात ढकलीन, पण तुमच्या दारात आणून नाही घालणार. आजपासून आहे ना, तिचा नवरा मेला, ती विधवा झाली, ती स्वतःच्या पाया उभा राहीन, नाही तर मोलमजुरी करून खाईन. आजपासून आहे ना, ती तुला मेली आणि तू पण तिला मेला. आपली गाठ आहे ना आता कोर्टात होईन. काय कायदा न्याय देईन ना तो आता आम्ही मान्य करू. आणि जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत तुला बायको नाही. आणि तुला जर बिगर बायकोचं नाही ठेवलं ना तर मला माझ्या बापानीच नाही काढायला. आणि एक गोष्ट ध्यानात धर, तुमच्यासारखे आहेत ना आमच्याकरता आजच मेले. चल ग आपल्याला जायचं घर, चल. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, माझ्याशी गाठ आहे आता इथून पुढं. तुम्ही माझ्या मुलीला त्रास दिला ना गरीब गरीब म्हणून, आता आहे ना तुमची माझी गाठ आहे ना कोर्टात होईल. चल ग. नको रडू आता, रडून काय होणार आहे का? मला नव्हते वाटले इतके नालायक माणसं आहेत. सुहास काय झालं? काय नाही, जाऊ चाललंय घरी. आणि वहिनी रडत आहे अरे बाई,
रडायला काय काय झालं? प्रकार चाललाय? तिला पण हे आज नाही चाललेलं, तुम्ही राहतात बाहेर नोकरीला, घरी काय घडतं तुम्हाला काय सांगू? 15 दिवस झालं की मला फोन करून बोलून घेते, दररोज पोरीला हाणतेत मारतेत, काय चाललंय राव? अहो पण मला खरंच काही माहित हे नाही मित्र त्याच्यातलं. म्हणला म्हणून मी तुमच्या घरी पोरगी दिली, नाही तर मी बळच पोरगी दिली नसती तुला माहिती. सर चाललंय काय हे? अरे तू तरी सांगायचं मला एवढ्या दिवस, मला काहीच माहित नाही. काय सांगतो तुझी पोरीची ती काय आई? अवस्था केली हे बघ, किती मारले बघितलं का? काय म्हणले नेमकं घरचे आता? घेऊन जा म्हणजे इथं ठेवायचं नाही, घेऊन जा. भांडे कुंडे नाही दिले, काय नाही दिलं, काय नाही दिलं. अरे तू नोकरीला सांगा तुम्हाला काय काय म्हणले. हे नोकरीला राहतं, कायच काम नाही तुझं, घरी काय चाललंय, आपली आई काय करते, आपली भाऊजाई काय करते, अरे ते गरीबाचं लेकरू एवढा त्रास द्यायचा? तिला काय काय वहिनी सांग बरं मला काय घडलं ते. तुम्ही तर राहत नाही भाऊजी घरी बघायला. तुमची बायको छोट्या छोट्या कामावरून मला मारते. आत्या पण तिचं ऐकून मला मारता. सारखे टोमणे, तू गरीब घरातली, तू अशी तशी, तुला काम येत नाही, काय येत नाही, राहता येत नाही. आता तुम्ही बघता ना भाऊजी, सगळं काम करते मी, आणि नवरा पण त्यांचं ऐकून मला मारता. वहिनी हे बघा, रडू नका बरं तुम्ही. अहो मला जर माहित असतं ना, मी कधीच सरळ केली असते हे सगळं. आता मारत असते कुठं? हा रोज दारू पिऊन येतो तो, रोज मारहाण करतोय, आणि ते त्याला खुशाल दारूला पैसे देतात म्हणलं. आता काय बोलावं तुमच्या आईला आणि त्याला? अरे तुझ्या बापाला सुद्धा इज्जत देत नाहीत हे लोक. अरे तुला बोलतेत काय सांगायचे, तो माणूस चांगला म्हणून ही पोरगी तुमच्या गळ्या तो घरात माणूस घातल्या. आमच्या मध्ये पण नाही आला, नाही ना हो, काय बिचारा गपचीप निघून गेला. त्याच्यावर तोंड टाकते तुझी आई तुझ्या बापावर. हे बघा वहिनी, तुम्ही रडू नका, माझ्यासोबत चला, त्याला सांगतो मी. काय जाऊन उपयोग नाही जावं तिथे. अहो मी करतो सरळ त्यांना, चला तुम्ही. तुला खडसावून सांगावं लागेल असं. तू आता जर बसला ना हात जोडीत आणि घ्या घरात, मग जमणारच नाही. चला अहो वहिनी, भाऊजी पण त्यांनी माझ्या बापाची गच्ची धरली, माहिती का? मला त्यांना हाणलं मारायला होतं. धावले ते. तुम्हाला हो. चला तुम्ही, चला बरं, चला 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 नका बरं, भिऊ. वहिनी, बघू चला काय असेल ते एकदा. रडू नका बरं. हा ना मग आता समोर गेल्याशिवाय का? भाऊ पण नाही 10 रुपये द्वार, त्याला सांगितलं पाहिजे. आम्ही घरात नाही जावं, इथंच हाका मारत. अय बाहेर ये. आई पाहिलं किती वर येते, पाहिलं का? या 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 बाहेर ये तू. काय झालं रे? तिला घे पुढं आधी, इकडे काय झालं? काय झालं? जवळ ये. जवळ्या जवळ्या जरा जवळ्या. अरे पण झालं काय सांगशील? तू थांब, मी बोलतो. एक काम कर, तुझी बॅग भर आणि लगेच निघायचं घराच्या बाहेर. हा वहिनीला घराच्या बाहेर काढायला निघाली होती तू. तुझा काहीच अधिकार नाही थांबायची, तर निघ लगेच. ऐ करे बेवड्या, हा तू लाज नाही वाटत का? हा बापाच्या वयासारखे ते, हा तुझे बाप येत, त्यांचं गचुंड धरतो. लाज नाही वाटत का तुला बेवड्या? अरे लाच काही विशीवर टांगली का तो? हा हे बघा, आता नका मारू. तुम्हाला दिसत नाही का दिवसभर काय होतंय काय नाही? हा यांना आहे ना पोलीस स्टेशनला नेऊ, तेव्हा सरळ होते. मी साक्ष देतो. वहिनीवर शांत बस आई तू. आता हिच्यावर काय अन्याय करता तुम्ही, काय अत्याचार करताय ना, ते पोलिसाला सांगतो. यांना आहे ना जेलची हवा खाल्ल्याशिवाय सुधारायची नाही अजिबात. अरे नको बाळा, असं करू. नाही नाही, यांना घ्या पोलीस स्टेशनला. अरे ऐक ना. श्वास. अगं चल बाई, आम्ही नेतो की तिला. श्वास. चल. मी काय म्हणतो, ऐक ऐक, चल, चल. हे काठी घे आणि बदल ह्या आईला तुया. अरे माझं काय सुद्धा एक सांगता? शब्द माझं चलून देत नाही घरामध्ये, माहितीये का? अरे त्या दिवशी ती पोरीला त्यांनी घरातून हाकलून राहू दिलं. द्या, राहू पोलीस द्या. स्टेशनलाच कॉल करतो. अरे अरे नको ना. चुकलं ना रे, इथून पुढे नाही आपण करणार राव. तिला- आता चल, कशाला चल. आम्ही केलं ना मामा माप आता. हात आणलं नका तर लावू, तिला. तुम्ही हो घरात. आता लागली ना फाटायला पोलीस स्टेशन मध्ये. 2-4 दिवस आतमध्ये राहिलं कळण. अहो, चुकलं ना माझं. अहो पण चुकलं तात्या, माझं. आमचं काही चुकलं असेल तर आम्ही आज सगळ्यांच्या पाया नाही, नाही, पडतो. आमचं काही नाही. पण आमचं काही चुकलं बरं ठीक आहे. पुरीला मी समजा भांड कुंड नसन दिलं, मी द्यायला तयार आहे. मग अजून काय पाहिजे? अहो बाबा आम्ही तुमचं नाही नव्हतं चुकलं. तिला. चल बाई. ह्यो माणूस म्हणला म्हणून मी तुमच्या घरी पोरगी दिली. ह्यो जर माणसाने मला म्हणला असता यांच्या नादी लागून, तर यांना पोरगी सगळं दिली नसती. तुमचा मुलगा रोज तुमच्या देखता दारू पितोय, मुलीला मारहाण करतोय, आईला कळायला पाहिजे ना या गोष्टी. अहो मी बाहेर आहे म्हणून हे नाटक करतात. हा आजपासून बंद करतो मामा दारू बिरू, पण नको पोलीस स्टेशनला. जा वा घरात, निघा. चल, चल. हा येतील वहिनी, जा तुम्ही. चल जाय ना, जा म्हणलं ना, कळत नाही का? घेऊ काठी. तुम्ही पण जा.
त्या माणसाची चुकीच लय नाही. उपकार झाले काय तुमचे. माझ्या पोरीला आहे ना तुम्ही इथून पुढे थोडस बघा, तिचं नाणं तरी होईल. अहो हे बघा बाबा, तुम्ही टेन्शन नका घेऊ बरं. हा, मी बघतो यांच्याकडं. इथून पुढे आहे ना सगळी जबाबदारी माझी. तुमच्यापर्यंत अजिबात काही येणार नाही. राहशील का बाई? ते लेकरू लय गरीब आहे, परत परत फोन नाही करत मग ते बापाला, आणि मग ते सहन करत राहते. लक्ष ठेव. आता सोन्यासारखा भाऊ तुझ्या पाठीमागे, तुला काय नांदायला टेन्शन नाही. आता काही झालं तर ते बघते ना. आता बापाला फोनच नाही करायचा तू. तू सरळ यांना फोन करीत जा, म्हणजे हे नीट होत जात. कशाला टेन्शन देत असते रे? त्यांना त्यांचं मागायचं काम. टेन्शन नका घेऊ वहिनी तुम्ही. हा, आता जर वागले ना असं, मी डायरेक्ट पोलिसाची गाडी घेऊन येतो. हा बाबा, तुम्ही जा, काळजी नका करू. हा? जातो अहो अहो, पाय कुठं पडता? हा, माझं चुकलं खरं. जातो. काळजी घ्या हा बाबा. जातो घरात. वहिनी चला. जाऊ का मग? हा. जाऊ का संजू? चला आता ठेव लक्ष भाऊ तुझ्या.